काहीतरी आणा ना आमच्यासाठी थोडंसं. यार दीदी प्लीज, मला खूप इरिटेट होते हिचा आवाज. काय केलंस? अरे टोपीवर बघा बघा, दाखवायला गेला एकदा उडवली. मिनी कोंबडे साफ करते. सुलाची वाईन, आम्ही लाईफाईन. मम्मी तुझे दोन्ही जणी केस असे निघाला कलर ब्लू. हॅलो, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द चॅनल. मी पालघरची ब्लॉगर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओ मध्ये. आणि भरपूर जण आज आहेत आणि एकच गाडी नाही तर अजून एक गाडी आहे. ओके, तुम्ही छान दिसता. टोपी ही तुझी आहे जी की मी घेऊन दिले. ती ऐकवून दाखवते नाही बाई, 200 रुपयाची टोपी नाही पण ऐकवून. येस हो, आता लगेच ती आधीने दिले. जास्त स्टाईल मारून तो तू ती आधीने दिले. काहीतरी शुभम दादा स्वतः तिरकी घातलीस. ओके, सो आम्ही आलोय शिर्डीला. माई पप्पा आम्ही चौघं पण आधी सोडून, कारण की आधी गेले लोणावळ्याला तिच्या फ्रेंड सोबत. त्याच्यानंतर मम्मी पप्पा, हितू, तनू आहे आणि प्रफुल्ल दादा, हृदय आणि वहिनी, एवढे सगळेजण आम्ही 10 जण मस्त आलो शिर्डीला. 3 दिवसाचा प्लॅन, सुट्टी होती मस्त अशी. सो काल शिर्डीला आलो. त्याच्यानंतर रात्रीच आम्ही दर्शन घेतलं. बराच वेळ गेला दर्शनामध्ये, बट ठीक आहे, सुंदर असं दर्शन झालं. त्याच्यानंतर जेवलो मस्तपैकी, झोपलो, कारण की सकाळी 7 वाजेची पूजेची तिकीट होती. त्याच्यामुळे सकाळी सगळे 5 वाजता उठून रेडी वगैरे होऊन 6 वाजता तर आम्ही पूजेच्या हॉल जवळ गेलेलो आणि सगळे पूजेवर बसलेले. मज्जा आली, तनू सोडून सगळेच होते. पण खूप सुंदर पूजा पण झाली. आणि मी व्हिडिओ सुरू नाही केला त्याचं मेन कारण असं की शिर्डीमध्ये मी मंदिरात गेल्यावर किंवा पूजेच्या वेळेस तिथे अलाउडच नसतो मोबाईल, आणि घेऊन पण जाता येत नाही की परत ठेवायचा कुठे. त्याच्यामुळे रूम मध्येच कंटिन्युअस होता, म्हणून मी काही जास्त शूट नाही केला. पण आज सकाळी पूजा झाल्यानंतर आम्ही गेलो प्रसादालयमध्ये आणि मस्तपैकी सगळ्यांनी प्रसादाचा आस्वाद घेतला. म्हणजे एक प्रकारे पूर्ण आमचं जेवणच झालं प्रॉपर. आधी उघडं नव्हतं आम्ही गेलो तेव्हा. सो इकडे तिकडे फिरलो वगैरे, खाल्लं थोडंसं काय काय, आणि त्याच्यानंतर मग मस्त आतमध्ये गेलो, जेवलो. आणि आता आम्ही निघालोय वणीला जायला. आम्ही चाललोय सप्तशृंगी देवीचं पण दर्शन घ्यायला. काल मी समृद्धी महामार्गावर पूर्ण किती किलोमीटर होता रे? ऑलमोस्ट 78 ना, म्हणजे शिर्डीपर्यंत 78 किलोमीटर गाडी चालवली. मज्जा आली. हा, थोडंसं ह्याने घेतलाय. आणि दुसरं म्हणजे मी कोणाच्या अंडर चालवली ते महत्वाचं आहे. त्या गाडीत मी क्रेटा चालवली, जिथे की साईड सीट वर होते पप्पा पी, मागे पप्पा एस, मम्मी आणि माई हे सगळे होते. आणि ती गाडी मी चालवली. सो एकदम असं समोरच बघून 100च्या पुढे गेला नाही की पप्पा पाय काढ, आणि 80च्या खाली आलं की पायदे एवढंच आमचं चाललेलं. पण 150 बघितला, व्हिडिओ मध्ये टाकला. आता पप्पाने ह्याला फोन केला, हा एवढा आमच्या पुढे गेला ना. पप्पा बोले 100च्या वरती जायचं नाही. आणि किती 150 ना, 100च्या खाली गेलो. ओके, 150 कळालं ते आता. पण आमची 100 आणि 120 मध्ये गाडी होती, पण मध्ये आम्ही 150 वर पळवले. 200 वर कोंबडा घेण्यासाठी थांबले. ओके, सो आज काल पूर्ण दिवस शाकाहारी खायचं. आता मस्त नॉनव्हेज आपण खाणार. पप्पा एस उतरलेले आहेत आणि बघूया काय घेतात. कुठे मला वाटलं इथे येत आहेत गेले. सो इतकी मज्जा आली समृद्धी महामार्गावर चालवायला. एक नंबर. तर ही 10 वेळा ऐकवेल मिस दिलाय. ट्रेंड्स मध्ये मी सगळ्यांना घेऊन गेलेली. मम्मीला एक ड्रेस, ही तुला 2 कुर्तीज, माईला एक ड्रेस. बघितलं किती कशी. मी एक ड्रेस घेतला, पप्पांना सॉक्स, एवढं सगळं तर मी घेतलं. बर्थडे पप्पांचा आणि पप्पांना सगळ्यांसाठी शॉपिंग केली मी. तुला अरे तुम्हाला मी देईन ना घेऊन. आज ना आमचं जरा वेगळंच चाललंय, मी तुम्हाला नंतर सांगेन बरे का. हे भारी आहे, ओ एस्थेटिक. आज मी ठरवलंय की मी शुभमला अहो बोलणार. अहो ऐकताय ना, असंच पूर्ण वर्ष आयुष्यभर बोलत. फ्लॅश पडद्याल म्हणून ती चांगली दिसते, नाही तर ती माहितीये तुम्हाला कशी दिसते. अहो थँक्यू सांगितल्याबद्दल. अहो उतरतायत ना, काहीतरी आणा ना आमच्यासाठी थोडंसं. यार दीदी प्लीज, मला खूप इरिटेट होते हिचा आवाज असा घाण ऐकून. पण ते तुझ्यासाठी नाहीये, अहो ऐकायला येते आमच्या कानावर. तो एन्जॉय करतोय.
तो एन्जॉय नाही, त्याला पण मनात चिड येत असेल पण तो कायच बोलेल तुला. घेता येत नाही तुम्ही आनंद. त्याला माहिती आहे ना तू आज अशी करते नाही तुला कळत नाही का यार मी असं केलेलं का, अशी अकल. माझे 1-2 फ्रेंड्स आहेत, फ्रेंड्स म्हणजे कझिन वगैरे असे, ते त्यांची बायको म्हणजे त्यांना ना अहो, त्याने कधीही असं ऐकलं की नियू तेव्हा कसे बोलतात अहो. शुभमला ऐकायला भारी वाटतं, पण तुम्ही पण ना ते म्हणजे कसं 1-2 दिवस तुम्हाला ते बरं वाटेल, मग त्याच्यानंतर तुम्ही पण बोला अरे ही काय आहे. लोक समजते नियुक्ती वेडी झाली, शिर्डीला जाऊन काय केलंय काय. पप्पा बघत पण म्हणजे आम्ही खिडक्या उघडतो काय काय नाही, ते कोंबड्याच्याच मागे लागले. बट काल धम्माल केले आम्ही, पण मी काहीच व्लॉग नाही केलं. बट ठीक आहे, समजून घ्या, कारण की ते अलाउडच नसतं, सो काय पॉइंटच नाही. आता मस्त आपण गडावर जाणार आहे, सो तिकडे मज्जा येणार आहे. काय पण बोलतो, असा मोबाईल लावलेला जेव्हा असतो ना तेव्हा ती एक्साइटमेंट अशी बोलण्यात जाणवत नाही, म्हणजे हातात घेतो ना तेव्हा ती एक्साइटमेंट खूप जास्त असते आणि खूप चांगल्या प्रकारे ते डिलिव्हर पण होता. सो आय थिंक हे बेस्ट आहे. उद्याची बोलते, कालची एवढी सुंदर अशी स्टोरी किंवा घटना आमच्या सोबत घडली की कायच सांगू तुम्हाला. 2 घडला. सो मी आधी तुम्हाला एक्सप्लेन करते. सकाळी काय झालं, मी शुभम आणि हितू सांग, मी शुभम आणि तनू घरी आलो होते. हितू कसं सांगेल अहो तुम्ही असं कसं करता, मी सांगते ना थोडासा वेळ द्या ना मला पण. मी शुभम आणि तनू आम्ही सकाळीच काल आलो सागाव्याला आणि त्याच्यानंतर आम्ही सगळं आवरत होतो. जेवण बनवलं माईने सगळं, कारण की दुपारचा असा प्लॅन होता की जेवण घरून बनवून न्यायचं रेडी आणि मग कुठेतरी थांबून आपण निवांत जेवूया. सो माईने भात बनवला, भाजी बनवली आणि डाळ पण बनवली, सगळं आवरलं वगैरे सगळं झालं. आणि एक असा मोठा डबा आहे आपल्याकडे, तो असा लॉक वाला नसतो का, 1, 2, 3, 4 लेअर वाला तो. सो त्याच्यानंतर मग आम्ही ते डबे भरले वगैरे आणि भाताचा टोप पण असं सगळं ठेवलं. आणि त्याच्यानंतर मग शुभम निघाला, कारण की हा घ्यायला गेला हितूला आणि मम्मी पप्पांना आणि प्रफुल्ल दादाला पण. सगळं शुभम आला ना आमच्या घरी, आला वडापाव मस्त येऊन आणि वडा वगैरे खाल्ले. आम्ही निघालो आणि आम्ही पुढे क्रॉस केला आणि त्याच्यानंतर मम्मीच्या लक्षात आलं आणि पप्पांच्या नाही मम्मीच्या, हितू गोळ्या घेतल्या का पप्पांच्या. मी बोलली मला तर नाही माहिती. तर पप्पा सांगतात कट्ट्यावर होत्या. तर मम्मी सांगते नाही अय्या मी ती पिशवीच विसरली. आणि पप्पा हा मम्मी आता 3 दिवस गोळ्या वेळा घेणार नाही, डायबिटीसच्या वगैरे कसल्याच गोळ्या घेणार नाही मी 3 दिवस. आणि आम्ही इकडे मम्मी सांगते आई आता, तर हिला फोन केला मासवंचं मेडिकल ना, तर तिकडे ही गेली त्या काकांकडे. ते काका पण हिला सांगायला लागले अरे तुझ्या पप्पांना सांग जरा शांती ठेवायला. आणि पप्पा इकडे गाडीत आम्हाला काय काय बोलतात. मी शुभम दादाला बोलली घे तू युटर्न. तिकडून आम्ही परत युटर्न घेतला. मग माझा चुलत भाऊ आहे जय, त्याला फोन केला, मग तो घेऊन आला वरईपर्यंत गोळ्या. आणि त्याच्यानंतर पप्पा आम्हाला हसवत होत्या, तसं जयला फोन केला पुढून आणि आम्ही मागे आणि मी आणि मम्मी टेन्शन. आणि मम्मी एका शब्दाने पण काहीच बोलली अशी गपचूप राहिलेली. आणि का पप्पाला राग का आला, मम्मी तिच्या गोळ्या घेऊन आली आणि त्यांच्या गोळ्या घेऊन नाही आली मम्मी. आणि दुसरी गोष्ट, पप्पानी तिच्या अख्ख्या 3 दिवसाच्या गोळ्या पूर्ण ते पॅकेट्स असे 3 दिवसाचे असे कापून प्रॉपर ट्रान्सपरंट पिशवीत पप्पाने तिला भरून दिले. आणि ती पप्पांच्या गोळ्याच विसरली. आणि त्याच्यानंतर आणि मग चालू झालं. त्याच्यानंतर मग मध्ये घाटात, तानसा घाटात होतो आणि तेव्हा जेवायला म्हणजे जागा शोधताना अचानक लक्षात आलं अरे माईचा मला फोन, नियू आपण भाताचा टोप घेतला का. आणि आम्ही भात एवढा मोठ्या पातेल्यात शिजवलेला, तो गॅसच्या कट्ट्यावरच राहिला. आम्ही टोपच काढायला विसरलो. आणि देवा म्हणजे सगळं बनवून आणलेलं, डाळ भाजी सगळं होतं आणि आमच्याकडे भातच नाही. बापरे. त्याच्यानंतर मग आम्ही पुढे थांबलो आणि मग तिथे आम्ही सगळं आणले शेगडी वगैरे, कारण की जेवण स्वतःच बनवायचं असं प्लॅन होता. सो मग पटकन कुकर मध्ये भात लावला आणि सुनीता वहिनींनी चपात्या आणलेल्या, असं त्याच्याने आमची मग सुरुवात झाली. शेंगा पण आम्ही आणलेल्या, त्या खाल्या तर जरा बरं. म्हणजे आधी मम्मीचं झालं, त्याच्यामुळे मम्मी जरा हेच होती. त्याच्यानंतर मग माईचं झालं की माई विसरली, त्याच्यामुळे मम्मीला आनंद झाला कोणीतरी माझ्यासोबत आहे. आणि अशी सगळी आमची कालची करामत होती. सर्वात मजा घेणारा माणूस म्हणजे आमच्या दीदीचे अहो, आमचे अहो ना एवढा आनंद घेत होते तुम्हाला काय सांगू. म्हणजे सगळ्यांना असं नुसतं चढवतच होते, नियू कोणी ग भात आणलं नाही, नियू मोठ्या मम्मीला फोन कर, भात आहे म्हणून 2 दिवस तुम्हाला होईल, करायची गरजच नाही, असं आमच्या अहोंचं चाललेलं बरे का. आणि त्याच्यानंतर मग रात्री काय झालं,
हृदयानं ते बॉटल मधून दूध पिल्याशिवाय म्हणजे तिला झोप नाहीये ऍक्च्युअली. आणि शिर्डीला जिथे आम्ही राहत होतो म्हणजे मंदिराच्या आसपास ना असं मेडिकलच नाहीये. आणि रात्री आम्हाला दर्शन करून येताना लेट झालं, त्याच्यामुळे जे होते ते पण क्लोज झाले. त्याच्यामुळे सुनीता वहिनींची पण टर्न झाली. सो प्रत्येकाचं झालं. आधी मम्मी पप्पांच्या गोळ्या विसरली, मग माई भाताचं टोप विसरली आणि नंतर सुनीता वहिनी हृदयाची बॉटल विसरला. सो एकदम असं इक्वल झालं. त्याच्यामुळे सगळे मग चिल झाले. मग कोणाचं काय नाही, आता मी उसनं सगळं रिटर्न केलेलं आहे. बाकी आहे सगळे उडून पडणार आहे त्याच्यावर गडावर. माझी पॅन्ट कपडे विसरले काय नाही, तुम्ही ते घेतलेच नाही हो. मी काढून पण ठेवलेले, पण तुम्ही बोले नियू राहू देते, मी कसं घेणार असं. तुमच्या आधने बाहेर मी आहे का नाही ना. एवढा आनंद घेते ना गोष्टी काही शपथ. जर खातेस तर सगळ्यांना दे ना जरा. आम्हाला तर कोणी नाही विचारला. तुला चकल्या दिल्यात कधी चकल्या? हो मला चकल्या दिल्या. आणि आपली झूकची बॅग ट्रेन मध्ये सगळ्यांना मी काय काय घेऊन दिलेलं आहे. सो आता मला वर्षभर बोलायचं नाही. तुम्हाला मी देईन ना, तुमच्यासाठी काही खास असतं असं काही करता. एवढं क्रिंज वाटलं नाही. आणि इकडे उसाच्या काही गाड्या भरून जातात म्हणजे एक नंबर. हो 5,000ची पार्टी करायची. ती पण मी तुम्हाला विसरलीस की सांगायला. काय असं बोलते. सो रात्री काय झालं, पण ती माझ्या अहोंबद्दल आहे ना, मग मी तसंच बोलायला हवं. चालू आहे ना. तुला ना नको शिव्या देत असते. सो रात्री काय झालं, मी ह्यांना सांगितलं की विचारलं की आपल्याला किती वाजता जायचं आहे. तर हे मला काय बोलले की 6 वाजेपर्यंत तरी ना रेडी हो, मी 6 वाजता उठेन. मग मी बोलली तुम्ही जर 6 वाजता उठणार आहे तर मी 6 वाजता रेडी होऊन बसण्यात कायच अर्थ. तर मग हे बोलले ठीक आहे, मग 6:15ला रेडी होऊन बस. मग मी बोलली ठीक आहे. 6:15ला मी रेडी होऊन बसली तर तुम्ही मला 5,000 रुपये द्यायचे, कारण की ना ह्यांना माझ्यावर विश्वासच नाही की मी 6:15 वाजता ना रेडी होऊन बसणार. पण लकीली काय झालं, मी 5:30 वाजताच उठली आणि माझी तयारी 6 वाजताच पूर्ण झाली. आणि सगळ्यांना माहितीये कोणीच नव्हतं जावं. हे सगळे ह्याचे चमचे ना माझ्या चमच्या घरी राहिल्यात सांगाव्याला. हे सगळे ह्याचे चमचे, त्याच्यामुळे त्याचीच फोनचीच आमच्या बाजू घेतात. पण मी जिंकलेली आहे. मी 6 वाजता. तू ही मेकअप करायला कधी लागली? मेकअपच केला नव्हता. अहो असे काय बोलतात. लिपस्टिक हा ते काय पॉइंट असणार. लिपस्टिक कधी लावली मी आज? तू माझी लिपस्टिक घ्यायला आलेलीस, पण त्याच्यानंतर आमच्या रूम मध्ये लिपस्टिक मागितली सगळे. मॉइश्चरायझर लायर, सच्च लायर. मॉइश्चरायझर किती वाजता लावलास? 6:20. दॅट वॉज नॉट. अहो लिपाचं कसं तुम्ही विचारता, फक्त रेडी होण्याचं आपण बोललेलो. रेडी म्हणजे काय, मी रेडी होऊन त्या बाहेरच्या जाऊन सोफ्यावर बसेल. तू सोफ्यावर दिसलीस? आता त्या सोफ्यावर कोणीच नव्हतं. मी असं वेड्यासारखं एकटीने जाऊन बसणं बरं दिसतं का? काय अशी करतात. लास्ट टाइम पण ते कॉटन किंगच्या ह्याच्यावर ह्यांनी माझ्याकडून 1,000 रुपये घेतले. ती पण पैज मीच जिंकलेली. आताही मीच जिंकले आणि 5,000 तर मला कॉटन. ती काय बोलली कॉटन किंग स्टेशन आहे. मी बोललो कॉटन किंग असं स्टेशनच नाही मिळत, दुसरं स्टेशन आहे कॉटनच्या नावाने. हा तर नंतर मग तेच झालं का कॉटन ग्रीन स्टेशन आहे. पण तू बोलीस कॉटन किंग. नंतर ह्यांना तर हेही नव्हतं माहिती की कॉटन नावाने कुठलं स्टेशन पण आहे. हे सुद्धा अहो एक्सेप्ट करा हा, असं नका बोलू तुम्ही. आणि त्याच्यानंतर मी बोलली की कॉटन, मग ठीक आहे कॉटनचं 500 रुपये तर द्या ना. तेही मला मिळाले नाही आणि माझ्याकडूनच 1,000 रुपयांनी घेतले. आज हितूचे 3 फ्रेंड्स फिरतायत इकडे. 1 2 3 बोलतो त्याचेच असतात ते. असं माझे फ्रेंड्स त्यांच्या घरी असते. आणि आम्हाला गावठी कोंबडाच भेटत नाहीये. इकडे तिकडे फिरतात. पण ह्यांचं गावरान म्हणजे पोल्ट्रीचीच कोंबडी आहेत. म्हणजे गावठी कोंबडी जशी आपली असतात, गावठी कोंबडी जशी आमच्याकडे असतात खात्या पित्या घरची, तशी कोंबडी खात्या पित्या घरची. ओ माय गॉड. ते बघ ना आहे सेंद्रिय गुळाचा चहा. पण आम्ही पिणार आहोत मस्त पैकी उसाचा रस. कुठे आलो ग आपण? कुठे आलो? माझा हात पण पकडत होता.
दाखवते अजून करून. दाखवायला गेला आणि डायरेक्ट उडवली टोपी. काय दाखवायला लावलं एकदम रेडी आहे ना. काय झोप काढली आणि मस्त माहिती घ्या मला पण. आणि आम्हाला सुंदर अशी जागा मिळालेली आहे. कोणाची तरी झोपडी आहे. ते काका आहेत तिकडे आणि इकडे आता मी जेवणाची सगळं सेटअप लावलेला आहे. सगळं बनवायचंय. दीदी दीदी आवडला आपण लोक सगळे तिथे मस्त फोटो काढू. आपण दीदीला ना नीट बोलणार आहे, बायकोला सांग यार. नाही नाही ना. हे बघ मम्मी ते बघ चुलीवर बसते. बस बस हजार हे राहू दे. गावठी आहे दोन्ही धुवून आणते. आज तू भाजी करणार. हृदय तू भाजी करणार आहे. पाणी ठेव जा भाताला. जा पटकन. थांब थांब. वा मिनी कोंबडी साफ करते. भारी ग हृदया. डेंजर आहे ते. काल भाजी रांधते ना घरी खायपुरते खायपुरते दोनचं रांधते. मग एवढी काय लागत नव्हते ना. मग दोनचं रांधते बरं राहिले नाही बाई. नाही तर असले असते तर आम्ही घेतले असते. आम्ही काढले नाही. आम्ही काढले म्हणजे शेजारी म्हणजे असं बरोबर होतं ना. अरे म्हटलं काय काय लावतात. आम्ही सगळं करतो. आता भाजी म्हणजे धन टाकायचे पाहिले भाजी टाकायची मेथीची मिरच्या लावतो सगळं लावतो. मागची जमीन तुमची आहे शेती तिकडे आहे असं ना. आता काय कांदा लावलाय. कांदा लावला. किती एकर मध्ये लावतात. 1 एकरला 1 एकर म्हणजे 2. आता मी आलोय सुला मध्ये थोड्या वेळासाठी. त्याच्या खालच्या शब्दाचं मला प्रोनाउन्सिएशन तितकं नीट येत नाहीये म्हणून मी बोलत नाहीये. हाय हाव यू. आणि मी इतकी सुंदर गाडी चालवली. जेवलो त्याच्यानंतर मीच गाडी घेतली. पण हे नाही कव्हर माझं मोबाईलचं. तुम्ही एवढा कशाला स्तब्ध रेडिओसाठी. दरवाजाच्या वर आहे कुठे. अच्छा ही वाली ना ती. पाईंट म्हणजे छोटी वाली बॉटल जी पप्पा घेतात आणि बॉटल मीन्स मोठी वाली बॉटल. ह्या 2 गोष्टी असतात. पाईंट अँड बॉटल. आणि पप्पा मॅग्नेट आहे ते. हा हे बघ. चला तुझ्यासाठी माईसाठी. पण माई आहे कुठे. हा वा वा वा. हे तू पण आहे त्यात. वा वा नाईस. लेट्स गो. सुलाची वाईन आम्ही लय फाईन. खास घेतलंय. आई भाव नाही खायचा घे एवढी. आम्ही गाडी आम्ही एवढा केला त्याच्यासाठी ना बाटली घेतली माई.
मस्त मंदिर में रहेंगे. सगळ्यांनी चाय ब्रेक घेतलेला आहे. सगळे कंटाळल्यात. मी पण बरीच गाडी चालवली. सगळीकडे आता असे डोंगर आहेत आणि ना तिकडे ना चहा अमृत्युल्य असेल तर थांबा. भारी पण मज्जा आहे ते चालवायला. फक्त थोडं पप्पा घाबरवतात अजून. पण भारी वाटलं. तिची सवय झाली आता त्याच्यामुळे काय वाटत नाही. आता परत दुसरी घेतली ना तर जरा डिफिकल्ट जाईल ना. 5 किलोमीटर फक्त कोणती पण नवीन गाडी. हॅलो, आम्ही आलेलो आहोत रूमवर. आम्ही पायथ्याशीच आहोत. अजून गडावर नाही गेलो. उद्या सकाळी जाऊ कारण की लेट झालं. कंटाळा आला सगळ्यांना. सो सगळे इथेच थांबले. हाय. आणि आता इथे सगळ्यांनी गाडी का दिसते कारण की तू आहेस. आणि आता आम्ही चालू केलेला आहे आमचा उनोचा गेम. ये आणि हे आम्ही हेलिकॉप्टर घेतलेले पण ते काय जरा चालत नाहीये. अशी सुरुवात आहे यांची. मम्मी तुझे दोन्ही जणी केस असे निघालात. मम्मी आमची आऊ आहे. आऊ सुनितानी नाही येतं ना. या बसा पटकन शिकाल. प्रत्येक वेळेला शिकून याला शिकव. कलर ब्ल्यू. ए माई चावलले थांब. तुला काय पिस्ता. भारी भारी और फिशी असं. चला शुभम काढ. एक काम हा जोकर घे. येस बच गए शुभम. राजा आयुष्यपत मजा गया. तयारी बघ. लिपस्टिक दाखव. हृदय लिपस्टिक दाखवते. तोड बघ कसा केलाय मी. हॅलो. सो आम्ही मस्त थोडं रिलॅक्स केलं. थोडंफार खेळलं वगैरे आणि जाम कंटाळा. सगळे थकल्यात आणि सगळ्यांना झोपायचं आहे लवकर. सो आता असंच मी आणि शुभम जस्ट फिरतो. आम्ही ऑर्डर दिलेली आहे जेवणाची. जेवण आलं की आधी मस्त जेवायचं आणि मस्त झोप काढूया. आणि मी विचार केला की आजचा व्हिडिओ खूप सुंदर असा झाला. रोड ट्रिपवाला व्लॉग झालेला आहे. सो होप तुम्हाला आवडला पण असेल. आणि उद्या आम्ही गडावर जाऊ. आता आम्ही पायथ्याशी आहे. तो पूर्ण एक वेगळा व्लॉग असेल. तुम्हाला बघायला मज्जा येईल. आणि इथून इतका सुंदर व्ह्यू आहे ना. म्हणजे चंद्र इतका छान दिसतोय. लुक ॲट द बस. व्लॉग कसं वाटलं मला सांगायला विसरू नका. आणि बाकी काय कसं वाटतंय. सगळे एकत्र आहेत. परत मज्जा आहे. फिरायला कुठेतरी बाहेर आलो आणि 3 दिवसाची सुट्टी सुंदर अशी चालली. पण मला ऑफिसचं पण बरंच काम आहे. बट ठीक आहे ते काय होत राहतं. आपण व्हिडिओ उद्या एका नवीन व्लॉग मध्ये. तिथपर्यंत यू गाईज स्टे हॅपी अँड स्टे ट्यून. तुझे तू करत घे एवढे पॉइंट घेऊन.